स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून DSP एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहे 2 अंकी मनाला हुरूप आणणारं नाटक होते कुरूप वेडे. होते कुरूप वेडे, होते कुरूप वेडे, होते कुरूप वेडे, होते कुरूप वेडे. काय केलं ते वहिनी? तुमच्या त्या हाय बदलमुळे हाय एक बदल आणि धड एक बदल पुन्हा होऊन पडली. ते नाही गेले, तूपही गेले आणि हाती राहिले तूप वाटली. पोराचा सगळंच ऐकलं ना की असाच होतो. हातातनं विधानसभा बी जाऊ शकते आणि पालिका बी जाऊ शकते. अहो माझा आता मराठी माणूस झालाय हो. म्हणजे ही सेना पण आपली वाटते आणि ही मनसे पण आपली वाटते. अरे बापरे, मग आता काय करायचं? मी काय म्हणते काय? मी काय म्हणते आपण यांची DNA टेस्ट केली तर त्यातून खरा कोणते कळेल ना. अरे हा, ही आयडिया मस्त आहे. तुला काय वाटतं राजपुरुष? हो, तुम्ही आता उगाच माणसं वाढवू नका. अरे हे तूच रे बाबा, तूच. मी खरंच मी राजपुरुष वाटतो. विषय तो नाही आहे. इथे काळा पुरुष आणि गोरा पुरुष गार होऊन बघेत ना, त्यातला थोर पुरुष कोण आणि चोर पुरुष कोण हे बघायचं आहे. पण आता काय उपयोग ओळखून? त्यातला थोर हुतात्मा आणि चोर हुतात्मा झालाय. वहिनी, थांबा, थांबा. तुम्ही थांबा. हो वहिनी, काय करताय तुम्ही? आधी खात्री करा आणि मगच बांगड्या फोडा. जिथे असतील ना तर काचा लागून मरतील. आपल्या जाणीविडी काही येत नाही, आपण डायरेक्ट चेनच खेचतो. मीच बघते. वहिनी, लग्नाआधी तुमची नाणी जुळली होती काय हो? काय सांगू तुम्हाला भाऊजी. मला भाऊजी म्हणाला पण ते रावण ती तरी का आली? होम मिनिस्टर. वाव वहिनी, मला भाऊजी म्हणाला आता तुमच्यासाठी काय पान, तुमच्यासाठी मी गोरिडीची जगप्रसिद्ध सोळा पैठणी पण देणार. पण त्याआधी मला सांगा, लग्नाआधी तुमची नाडी जुळली होती का? अहो सगळं जुळलं होतं हो. 36 गुण जुळले होते रंगरूप सोडून. पण लग्नानंतर काहीच जुळलं नाही हो. मग हा राजा शिव झाला तरी कसा? आता हा कोण? अरे तूच रे बाबा. माझा फोकस शिफ्ट करून बसले. हो वहिनी, पटापट सांगा, पटापट सांगा. कसा झाला रूपसिंग? नाही हो, मी अशीच लाच शिकते. इच्छा. तुम्हाला नक्की कशात इंटरेस्ट आहे? प्रोसेस मध्ये की रिझल्ट मध्ये? रिझल्टच्या समोरच आहे ना, काटावर पास. प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. वहिनी सांगा ना, सांगा. तुम्ही यांना विचार. कोणाला? नाही का तुम्ही यांना विचार. नाही तुम्ही यांना विचार. मी तर म्हणते यांना विचार. अरे यांना हा! अरे वा वा वा. ही आयडिया पण मस्तच आहे. कुठली? लग्नाच्या पहिल्या रात्रीची स्टोरी जो परफेक्ट सांगेल तो खरा. काय वहिनी? हो आता आपण यांना होश मध्ये आणलं. हो. ते शुद्ध तोपर्यंत त्यांचा खट्ट काढून ठेवूया. शुद्धीवर आल्यावर ते तयार होणार नाही DNA टेस्ट साठी. हो, बरोबर आहे. अरे पण आता इथे रक्त कोण घेणार यांचं? वहिनी, आपण हाय ना, तुम्ही फक्त बाटल्या आणा. अरे कोण आहे हा माणूस? आता सूर्याने कधी कोणी रक्त घेतलं काय? मग काय झाला? मी माझा आपल्याला असाच देतो टेस्टिंग साठी. रक्ताबित्ताच्या फालतूला करत नाही आपण. माझ्या आपण हाय म्हणून बघताय. वहिनी तुम्ही बाटल्याला पटकन, मी खून करतो वरच्या पचकन. हो.
तू जाशील. अरे पटापट सांगा ना, पटापट सांगा. काय? या राजस कुमाराच्या जन्माची कहाणी. मीच तो मीच. आज दर 2 मिनिटांनी बारसं करते ही पोटी हत्या बाई. अरे बारसे नंतर आहे आपली हनीमूनची स्टोरी. जो परफेक्ट सांगेल तो खरा. काय झाली? काय चावट पाडा इकडे. चला काय आणि तुमची स्टोरी वगैरे नाही. चल बाय. नाही, नाही, तसं नाही, तसं नाही. हो, 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 वहिनी, सांगा ना, सांगा ना, सांगा. कसा झाला स्वराज्य? आता स्वराज्य. तूच बाबा तूच. स्वराज्य तोरण चढे सगळं तूच. ही चाक पण तूच. आता हे मराठी पाऊल स्वकर्तृत्वावर पुढे पडणार आहे की कुठल्या तरी आरक्षणाची वाट बघत बसणार आहे? हा? आणि काही झालं तरी तुमचं पाऊल मी शयनगृहात पडू देणार नाही. संस्कृती आहे आमची. हा. नाही नाही, सुहागरावची स्टोरी व्हायलाच हवी. चला. त्यावरून सिद्ध होईल खरा कोण आणि खोटा कोणते. ओ वहिनी, द्या तुम्ही आदेश. नाही, नाही, होय, भाऊ. अजिबात नाही. नाही. हा आदेश तुम्हाला पाळावाच लागेल. हा आदेश बांधे करणार बहुतेक. आपका समय शुरू होता है अब. आणि इच्छा. ठरवा काय ते अमिताभ करायचं आहे की मनोज कुमार करायचं आहे? तुम्ही सांगा ना मी पटकन. सांगा लवकर सांगा. कोण कशासाठी अधीर झालाय तेच कळत नाहीये. हे बघा आता सांगताय का काढूचे? मी सांगतो. अजिबात सांगायला देणार नाही. अरे पहिल्या रात्रीची कथा म्हणजे काय सत्यनारायणाची कथा आहे काय? हा गेला पहिला शयनग्रास गेला प्रधावार गेला आणि नंतर दूध प्राशन गेले हाता हाता गेला मग मम तू हे म्हणून तो हा अजिबात सांगू देणार नाही. ठीक आहे, मग तूच सांग. संधी साधू वाण्याच्या तोंडूनच ऐकू दे कथा. हा. सांग ना. आमचं जहाज बुडतंय बहुतेक. हा? जहाजाने याला मुंबईला घेऊन आलो ना. हो बरोबर आहे. अलिबागहून जहाजाने चाललेलो आम्ही. होय ना? हो. पाहिलं? अरे खरं आहे म्हणून मला माहिती आहे. नाही ते नाही पाहिजे मला स्टोरी पाहिजे बस पेंटेड. मग काय आम्ही बेडरूम मध्ये गेलो. हो, बरोबर आहे. होय ना बघा. हा अरे बाबा हनीमूनला सगळेच बेडरूम मध्ये जातात. काय म्हशीच्या गोट्यात जातात? मला स्टोरी अहो, मग बेडवर बसली. हो, बरोबर आहे. बघा, आहे की नाही? अरे बाबा हनीमूनला सगळेच बेडवरती बसतात. काय बेडच्या खाली जातात? मला स्टोरी पाहिजे पण नंतर ना आतून कडी लावून घेतली. मला ना कधीच्या आतली गोष्ट पाहिजे. कडीच्या आतली गोष्ट सेन्सॉर्ड आहे ती सगळ्यांसमोर मांडायला हिंदी सिनेमा आहे काय ना? अजिबात नाही. तेच तर आम्हाला जाणून घ्यायचंय ना. अहो, त्याला जास्त हलू नको. त्याला माहित नाही तर तो काय सांगणार आहे? मी सांगतो फ्लॅशबॅक बघा. फ्लॅशबॅक याला फ्लॅशबॅक मध्ये मीच दिसणार. मजा आहे. फ्लॅशबॅक मध्ये हा दिसणार असेल तर मी नाही सांगणार. अहो असं काय करताय आता तुम्ही? आता 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की नाही? मग फ्लॅशबॅक मध्ये लॉजिकली हेच दिसणार ना. हुशार आहे ग माझं कलर टीव्ही. तुला थांबा. चला पटापट सांगा. चला. साऊंड रोल ऍक्शन. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 26 नोव्हेंबर रोजी या कुरूप वेड्या पिल्लाला या मदनिकेने आपलं म्हटलं. दिवस अमावस्येचा होता पण रात्र पौर्णिमेची झाली. आई आधी बाबांना फोन करून सांगते. अलिबागहून मुंबईला आम्ही सुखरूप पोहोचलो आणि औषधांची पण आठवण करून देते बाई. नाहीतर आमचे बाबा म्हणजे आजवर जगाने फेटाळून लावलेले हे सॉंग फेटा घालून पैठणीस कवटाळायला आतुर झालं. या कुरूप वेड्या पिल्लाने बदकर शयनगृहात प्रवेश केला आणि उचला ना शिवबा. उचला ना. भाऊ आला रूम मध्ये. हो ताई. मग आता दूध द्या आणि झोपा बघू शांत. आज खूप यातायात झाली हो तुम्हाला. आणि हो आजचं औषध घेतलं का? मग घ्या बघू आधी. घ्या म्हणते ना. घ्या. खळगे केलेली मला अजिबात चालणार नाहीये सांगून ठेवते. घ्या. हो प्रसन्न आहे काय बोलला
ते बघा. अरे तुम्ही 3-4 वाजता कुठल्या खणात माहितीये ना? कार्तिक पाटली, आता उरलंय ना ते घेऊन टाका बघू पटकन. सगळी एका दमात. संपली मग. अहो आणता येईल उद्या. मुलगी संसारी आहे. पाण्यात नाही घ्यायचं ते. हा? अहो असंच घ्या. आगापला. अहो परिणाम कमी होतो. असंच घेतलं तर परिणाम पटकन होतो. घ्या मग पाणी. घ्या म्हणते ना. घ्या. 1 2 साडेमाळे. आता काही खायचं नाही हं? एकदम सकाळी उठल्यावर खायचं. आता चला बघू आज बेडरूम मध्ये झोपायला. झालं? आता पळा. इथे नाही आत पळा. 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 गादीवर नाही पडायचं. अहो, पाठ दुखते ना तुमची. गादीवर पडा. पडा. पडा म्हणते ना. पडा. पडा. तुम्ही ते शूट करतो. असंच पांघरून घ्या आणि झोपा गपचूप. माझी अजिबात काळजी करू नका. मी सगळं ऍडजस्ट करीन. माझ्या गळ्यात जो काळा मणी बांधून दिलाय ना तो जपी. पण गेला कुठे हा काळा मणी? अजून कसं नाही आलं बाई? काळा मोठा शिरला वाटतं घरात. काळा मोठा नाही, मणी माऊच आहे. मी मणी भाऊच आहे. काळा मणी तुमच्या गळ्यातनं. अबे, अबे, तुम्ही इथे काय करताय? मीच इथे असणार ना. नाही, तसं नाही. तुम्ही इथे काय करताय? त्याला काय अर्थ आहे? तुम्ही सांगितलं पाय करतो म्हणून जमिनीवर झोपा. तिथे मग मला खाली झोपायला तुम्ही सांगितलं ना. तुम्ही दारू प्यायलात? हा? तुम्ही दारू प्यायलात? काय बाई आहे? लग्नाच्या पहिल्याच रात्री तुम्ही दारू प्यायलात? याला काय? आम्ही नाही जा. आता बोलू नका माझ्याशी. याला काय अर्थ आहे? आता बोलूच नका. अहो, तुम्हीच म्हणालात औषध घेणं हळगळ करायची नाही म्हणून. बरं पाणी पण घ्यायला दिलं, कच्ची मारायला लावली, खायला पण दिलं नाही. आग झाली. पडलो मी. तरी पण तुमचा शब्द पडू दिला नाही, कारण तुमच्या वडिलांना वचन दिलंय मी म्हणून सगळं मी ऐकलं. अच्छा. अहो, ते मी माझ्या बाबांशी बोलत होते फोनवर. बाबा भाऊजी. बाबा भाऊशी बोलवता. हो. मला वाटलं ह्या भाऊ बाबाशी बोलताय म्हणून मग मी आपलं काय लावलं झालं. अहो, पण तुम्ही कुठे बाबा आहात? पण होईल ना. प्रश्नचिन्ह आलं चेहऱ्या. पण होईल ना. इच्छा. अहो पडसं झालं तुम्हाला, शिंकलात तुम्ही. इच्छो. अरे लाजला. बरे एक विचार मला सांगा, तुम्हाला मुलगा हवा की मुलगी? मुलगा रे बाबा, मुलगा. का हो? मुलीची रिस्क कोण खेळत? म्हणजे तुम्ही एवढ्या ऑर्थोडॉक्स विचाराचा? नाही, ऑर्थोडॉक्स विचारांची नाहीये मी, पण फॉरवर्ड विचार करते. म्हणजे उद्या मुलगी झाली आणि तुमच्यावर गेली मग पॉइंट आहे, पॉइंट. मुलगा काय कसं पण खपतो. तुम्ही नाही खपला? खपलीच काढली. काही नाही, मला सवय. बरं, मी तुम्हाला एक विचारू मॅडम? मॅडम नाही ना, मदनिका. मदनिका.
मी एक विचारू तुम्हाला, मॅडमांना म्हणू का? म्हणू ना म्हणा का? मदन म्हणलंय मला, मदन म्हणून मदन जवळ घेताना मदन नाव घेण्यात सकाळ होईल. मॅडमच राहू दे ना, सोपं आहे. चालेल. तुम्हाला मी का आवडलं? असं कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध लागलं तुम्ही माझ्याशी? अहो नाही. फक्त वडिलांचं मन राखण्यासाठी ना? नाही असं. नाही, खुलासा करू नका. मला सवय आहे हो. तुम्ही तुमचं कर्तव्य निभावलं. नाही तरी पण हा तुमच्यावर अन्याय झालाय हो. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. तुमचं दुसरं कोणावर प्रेम असेल ना तर तुम्ही मला बिनधास्त सांगा, मी तुम्हाला मदत करीन. हो हो, हे बघा अजूनही दिवस गेलेले नाही आहेत. हो नाही, ते दिवस नाही, वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही मला सांगा, मी तुमच्या बाबांना पटवीन. काही झालं तरी शेवटी प्रेमाला प्रेम मिळायला हो. तुम्ही मला बिनधास्त सांगा सांगा. अहो कुठलं कोणावर प्रेम असणार माझं? मी वयात आले आणि आई गेली. मीच सगळ्यात मोठी. मागे 3 भावंड. बाबा खचून गेले. मग मीच आई झाले सगळ्यांची. प्रेम बीम ह्या गोष्टींचा विचार करायला मुळे वेळच मिळाला नाही. न तशी कधी कोणाबद्दल भावना निर्माण झाली. स्वतःच्या मनाचाच कधी विचार केला नाही. त्यामुळे मनाविरुद्ध घडण्याचा प्रश्नच नाही. पण तुम्ही सांगा ना, तुम्ही खुश आहात ना हे लग्न करून? म्हणजे मी खरंच आवडले ना तुम्हाला? नाही, का? अजिबात नाही. मग का मला तुम्ही होकार दिला? अहो तुम्ही मला पूर्ण बोलू द्या ना, असं रडू नका. ऐका ना, अहो माझं प्लीज ऐका ना. उलट तुम्ही मला होकार देऊन माझ्याशी लग्न केलं ह्यावर अजून माझा विश्वास बसत नाहीये. हो खरं सांगतो. हो प्लीज रडू नका. हो. आणि आवडण्याचं म्हणाल तर मला कोणी आवडलं ना की भीती वाटते हो. का? अहो काय सांगू, एकतर सगळ्या मुली मला भेटता क्षणीच भाऊच मानतात. त्यातून एखादी वाचलेली मला आवडली तर मी आवडण्यामधला आ म्हणायच्या आधीच ती माझ्या मित्रांना लव यू म्हणून त्याच्याबरोबर पडून जायची. नंतर माझे मित्र मला वापरून घ्यायला लागले. अय्या, म्हणजे तुम्ही तुम्ही लगेच काहीतरी पकडता आणि ते वेगळं काढतात. अहो वापरून घ्यायला लागले म्हणजे तसं नाही. म्हणजे काय व्हायचं, माझ्या एखाद्या मित्राला एखादी मुलगी आवडली आणि ती त्याला भाव देत नसेल ना तर तो मित्र आहे ना मला ती आवडायला लावायचा. ती तुझ्याकडे बघते व असं सांगून मला तिच्या नावाने ना कविताच्या खोट्या खोट्या चिठ्ठ्या पाठवून मग मी तिच्यात घुसायचो. आणि मग एके दिवशी तो मित्र मला आहे ना तिला प्रपोज करायला लावायचा. आणि मी तिला प्रपोज केलं रे केलं की ती माझ्या त्या मित्राला लव यू म्हणून त्याच्याबरोबर पळून जायची. लगेच त्याच्याबरोबर पळतो. अरे काय म्हणते का, मी तिला प्रपोज केल्यावर तिला असं वाटायचं की आपलं मार्केट एवढं डाऊन झालं की ह्याने आपल्याला प्रपोज करावं. मग उडदावाली काळा दिसत तो गोरा गोरा म्हणून त्याच्यावरून जाते. म्हणून मला तुम्ही आवडता हे सांगण्याची भीती वाटली. होय. नका सांगा ना, मी खरंच आवडले ना तुम्हाला? खरं सांगू, आधी आपल्याला ना आपण आवडायला हवं, तरच मग आपल्याला दुसरं कोणीतरी आवडतं. लहानपणापासून माझं मला कोणी आवडूच दिलं नाही. तुम्ही मला आवडायला लावा. तुम्ही मला माझ्याच प्रेमात पडायला लावा. नक्की. तुम्ही माझी पण आई व्हा. हो.
हार्दिक पांड्या होईल तुझा. ते कोणी का असेना, पण आमची जोडी अढळ. नाही नाही नाही. आमची जोडी अढळ असून आमची एकमेकांना प्रीत आहे आणि हेच माझे हे. अहो अहो काय बोलताय वहिनी मॅडम. अहो तुम्हाला सांगितलं ना, हा भामटा आपला अभ्यास करून इथे आलाय आणि आता तो तुम्हाला जाळ्यात उभं पाहतोय. प्लीज जाग्या व्हा. मी जागीच आहे आणि पूर्ण शुद्धीने सांगते की हेच माझे हे स्वरूपचे वडील आहेत. हेच राजहंस स्वरूप आहेत. अरे 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 काय दिवस आले ते, काय दिवस आले. शेवटी लोक आतल्या मालापेक्षा वरच्या वेस्टर्नालाच भुलतात. वेस्टर्न लोक पण इतकी अनैतिक झाली नाहीये. अहो एवढंच जर माझा कंटाळा आला होता तर मला तोंडावर सांगायचं होतं, मी स्वतःहून तोंड काढून केलं असतं. अजून काळं तोंड गोरं केलं असेल असं म्हण. अरे काही म्हणा, आता जगण्यात रामच राहिला नाही. हेच फळ का मम त्यागाचे बेटा स्वरूपा. आता हा कोण? वाटलं ना की तुझं खरं नाव आहे ना स्वरूपा. मग तुझ्या प्रेमळ आईची काळजी घे रे. या नवीन धाकट्या बापाची पण काळजी घे. या थकवलेल्या बापाला विसरून जा. येतो मी. बाबा काय रे हा माझा बाबा. नाही नाही मला बरोबर. मी आता इथून तोंडच काळ करतो. जाऊ दे मला, जाऊ दे मला. नाही 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 थकवलेला बाबा, मी तुला असं जाऊ देणार नाही. वहिनी हा माणूस तुमचा कन्फर्म आहे? चेन खायला जरा पण स्कोप नाही, शंकेला जरा पण स्कोप नाही. नाही ना भाऊजी, अगदी बायोस्कोप लावून बघितलं ना तरी हेच माझे हे. थँक्यू मॅडम. मी तुमच्या उपकारांचं पान कसं फेडू? पुन्हा एकदा मान भरून. ते एखाद्या हे प्रेमळ त्रिकोणी कुटुंबाचा आहे ना, एक चौकोनी फोटो काढायला दे त्यांना भेट. काय वाटतं? नाही नाही नाही, मी ह्यांचा फोटो नाही काढणार, तुझाच फोटो मध्ये नाही, नाही, नाही. नाही नाही, आता तू खला. मला जाऊ दे. गेला. नाही. गेलास असं ना. कलईवर आला की काय? कलईवाला नाही, हा उलट्या कल्लेवाला आला. नशीब वेळेत आणि वाचलो बाबा. वाचला नाही साला, तू फायटर कसा ना. काय करू नको, आधी काही काय बोलते. माझं कुंकू पुसू नका. काय? हे तुमचं कुंकू? हो फोकसचा प्रॉब्लेम आहे. थांबा. काय रे? काय रंग उधळलेस? नाही अहो, मी प्रसन्न नाहीये. काय? मृगनयना? हल्ली नावं ठेवण्यात सगळ्याच आई बापांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. मी यांचा हे काय कोणाचा? नाही यांचा स्वरूपा. नाही यांचा हे काय? नाही यांचा नाही यांचा नाही ठरव पटकन नाही तर गाठ बसेल. बाबा हरवलेला माणूस. मला माझे हे मिळाले ना तर हेच माझं कुंकू. काय? हे तुमचं कुंकू? मग मी काय मद्रासीत सांगत होतो. कशावरून हे तुमचं कुंकू पुरावा काय? पुरावा द्या मला. अजिबात नाही. पुरावा द्या. पुरावा लागणार. पण त्याच्यावर कसं होणार? काहीतरी जन्मखून असेल ना, पुरावा म्हणून जन्मखून. बघायलाच नाही मिळाली हो. तेव्हापासून एवढा फोकस होता. बरं तीळ तरी असेल तीळ. हा? तोही बघायला नाही मिळालं. अरे टॅटू तरी असेल टॅटू. पोटावर, छातीवर, अरे मांडीवर काहीतरी असेल की काय टॅटू. हो हो त्यांच्या उजव्या खांद्यावर कबूतर चिटलंय. कबूतर टाकलंय. टाकलंय कबुतराचा. हो. हा तोच आहे. कबूतर? आहे कबूतर. वा, ते धोंकावळा पण आहे. हेच माझं कुंकू टिकली आणि टॅटू. अहो ताई, कोण तुम्ही?
तुमच्यासारखं अदृश्य झाला आणि आता विचार काय संबंध आहे? अहो काय बोलताय तुम्ही? अहो मी तुमचा नवरा आहे. अहो तिकडे तू तिचा आहो आहे. चल तुझ्या आहोला घेऊन जा आणि आम्हाला सोडव. चल ताप झाला होता मगापासून. अहो तुम्हाला काय सांगू, तुम्ही गेल्यावर काय अहो बरोबर बोलते ना ती. माझ्या फोकस आहे. तुम्ही गेल्यावर मी एकटा कापूर सारखी जळत राहिले. एकटी कापूर सारखी जळत राहिले. हा बंब का पेटला? खूप शोधायचा प्रयत्न केला हो मी यांना, पण मला कुणीच धूप घातला नाही. सगळ्यांनी उजवीची उत्तरं दिली. मलाच वेड्यात काढलं, कारण दिसायला अशी. अहो दिसण्यावर खूप असतो या जगात. हो ना. ताई, आता तुमचे मिस्टर हरवले. काय नाही वादळ गेली. तुमचे मिस्टर हरवले आणि तुम्ही तक्रार नोंदवायला गेलात तर तुमच्या मदतीला सगळे असे गोळा होतील. सेल लागलेल्या स्टारच्या मोती जमतात तसे. त्यातला पाकिट मारवा. अहो पण मी गेले तर मुन्शी पाटलाची गाडी आली तर ते पळतात हो. कचरा गाड़ी है. चलो तुम्हारा कचरा लेके जाओ यहाँ से पहले एक बार. चलो. हे असे पण म्हणतात ना, जगी जास्त कोणी नाही, जास्त देव आहे. निराधार हे योजनेत नाव नोंदवायला जाणार होते. तेवढ्यात एका भोळ्या माणसाचा एसएमएस आला मला आणि त्याने मला ह्यांचा हा पत्ता दिला. देव त्याचं भलं करेल. झालं त्याचं भलं झालं. तुम्ही योग्य वेळी येऊन त्या माणसाचं भलं केलं. मीच तुम्हाला SMS केला होता जेव्हा मी माझ्या पहिल्या रात्रीची स्टोरी ह्याला सांगितलेली तीच ह्यांना सांगत होता ना, तेव्हा इथून असा हा रेंज पकडून. हो मी. पण काय हो, तुमच्याकडे कसा आला यांचा नंबर? हा कसं काय आला? अहो आता हाच यांचा नवरा आहे म्हटल्यावर नंबर असणारच ना. हो ना. हो ना का हो ना. मी तुम्हाला सांगितलं ना, ते द्रव्य पाजून त्याने गुंगीत त्याच्या घरी नेऊन मला ठेवलं आणि शुद्ध आली तेव्हा मला त्याच्या घरी ह्यांचा नंबर मिळाला. हा. अरे मग शुद्धीत आलास तेव्हा या स्वतःच्या घरी का नाही आलास तू? सकाळ होऊन पुण्याला येण्याची वाट का बघत बसलास? हो. का नाही आलात तुम्ही? मला मध्यरात्री शुद्ध आली आणि रात्री अपरात्री मी बाहेर पडत नाही. का बाहेर का नाही पडत? अरे पोलीस अतिरेकी म्हणून मला पकडतात. हा मागच्या वेळी कसाब म्हणून पकडलं होतं मला. कस्सा बस्सा सुटलं. हो हे खरं आहे ना. आणि आम्ही दोघे रात्री एकत्र बाहेर फिरलो ना तर आम्हाला चड्डी बॉडी गँगवाले म्हणून आत टाकतात आणि ती पण काढून घेतात. बापरे, पोलीस घाबरत नाही. मग मी जाते ना यांचे कपडे घेऊन पोलीस स्टेशनला. सगळं ते कपड्यांचं आठवतं. कपड्यांमधला माणूस आठवत नाही तुम्हाला. अहो हा मीच सांगितलेलं सगळं तुम्हाला सांगतो आणि तुम्ही त्याला दुजोरा का देताय? ना तुम्ही सगळं सांगितलं कशाला मला? अरे मी ठीक आहे म्हटलं तर तोंडात मावा टाकला नाही, गप्प बसता. अहो मी तुमकून येईपर्यंत तुमचे प्रश्न पुढे गेलेले असतात आणि एका प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत तुम्ही पेपर काढून घेता हातातून. नाही, इतकं slow का लिहिता तुम्ही? जरा fast लिहायचं, ते नाही कळत तुम्हाला? हा? काय स्वतःचा नवरा असल्यासारखे मारताय. हा? स्वतःचा नवरा हे प्रूव्ह करणार की का सारखं मारताय? काय सेलवर लागली एखादी पाण? आणि काय माझ्या समोर तुम्ही परत पुरुषाशी भांडताय. मग अशी मिठी मारली ते एक मी सहन केलं. म्हटलं चल ठीक आहे मिठी आहे पण भांडण. हा? हा लफडा काय ना तोच मला काय कळत नाही. अरे मिठीच आहे ती आणि भांडण नाही झालं. कोण माणसं कोण होती मी? अरे नवरा बायको एकमेकांवर प्रेम करतात म्हणून एकमेकांशी भांडतात. मिठी काय बसला ब्रेक लागली तरी मागून पचकन अशी बसली. हं. कशी बस चालवा. अरे प्रभादेवी आया. बघा किती मिठ्या बसल्यात बघा. 1 2 आणि हे पण घडतं. मग दररोज पंजा घेऊन घरी येतो. कलरमुळे दिसत नाही तू. पण काय हो? तुम्हाला काय अनुभव बस म्हणजे मिठीचा? अनुभव नाही हो, माझं दुःख सांगतोय. उलट मी बस मध्ये घुसलो की मिठी नदी घुसली की काय असे बघतात लोक माझ्याकडे. त्यात माझा जन्मदिवस पण 26 जुलैचा. नका हो नका त्या आठवणी काढायला. त्यापेक्षा मला मारून टाका, जाळून टाका. बजाव आहे त्या सूर्याने माझा चेहरा फाडून टाक. तेव्हा काय मला हे असं बनवलं. भाऊ, नका हो रडू, प्लीज. मग काय रॅप करू आता इथे.
हेलना नाही हो, हलवेला हलना. अगं हलना, अगं हेलना, आय लव्ह यू ना. तू बोल ना. अहो ह्यांना सांगा ना, ह्यांनी फक्त माझ्या वडिलांच्या पैशाकडे बघून माझ्याशी लग्न केलं. बघितला कसा नालाय नालाय काय. घर पण स्वतःच्या नावावर करून त्या म्हणत होते. त्या धक्क्यांनी बाबा सर पण जवळ करायला निघाले होते. सर पण मला बाकी काही नको ह्यांच्याकडून, फक्त एक बाळ हवंय. आम्हाला बाळ झालं ना की आमच्या आयुष्याची नाळ जुळेल. मग तुम्ही टाळ वाजवायला मोकळे. आम्हाला आयुष्य व्हायचंय. होऊ दे ना हो. इथे नको ना व. ते घरी जाऊन करा ना व. भाऊ, ताई, भाई, मला बाळ द्या. मी तुम्हाला बळ देऊ शकतो. बाळाचा हा बघी बघ बाळाच्या. आता ना आपण ह्या दोघांची हनीमून टेस्ट ठेवूया. यांना दुसऱ्यांच्या हनीमूनच्या टेस्ट ऐकण्यात काय इंटरेस्ट आहे कळत नाही. कोणाचे काय छंद असेल सांगता येत नाही रे बाळा. अरे बाबा माझी झाली ना. खालचे वर येतील ना सांगितलं तुला. अरे या माणसांना माझी आयटम पळवला. ती सुद्धा घरात एक गरीब काय बायको असताना आता तुझ्या ग्रुप येड्या पिल्लूला उल्लू बनवतोस. काही तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघूया तुम्हाला कसा बाळ देत नाही ते. वहिनी हेच खरं तुमचं कुंकू आहे. चपात्या ए रूपकुमार राठोड. आता हा कोण? सोड मला. ताकदच खाता. तुझी जिगर काय हा आणि तुझी फिगर काय. अरे तो नुसता असा जरी बसला ना तरी खिळ्यासारखा जमिनीत जातो. कशाला भडकतोय. राठोड गाठोड बेठोड सगळं तूच आहे. गुंता सुनतोय ना तुला तुझा खरा बाप मिळतोय ना. परत राठ. अरे असे आई बाबा मिळण्यासाठी नशीब लागते. अरे तुला एक बाप तरी कसा का असेना, गेडा का असेना, काळा का असेना, कुरूप का असेना, पण तुला एक बाप तर आहे. नुसतं बाप आहे एवढं सांगितलं असतं तरी पुरे होतं. पुढचं कशाला. वहिनी तुम्हाला जर काय माझी मदत हवी असेल ना तर माझा फोन नंबर लक्षात ठेवा. नको नको आम्ही आमचा संसार सुखाने करू. तुम्ही फक्त यांना घेऊन जा आणि तुम्ही पण जा. फोन नंबर असले ना माझा ना. आता भोग पडून तू खाली जाशील आणि त्यांच्यावर पडशील ना ते वर जातील. चल सर फोन नंबर लक्षात ठेवा. 9669 96 69 99 69 96 69 96 हा फोन नंबर सांगून गेला की फ्रस्ट्रेशन काढून गेला. 9669 9669. हाय 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 हाय. अरे बाबा तुम्ही दोघं नव्याने पुन्हा भेटला. हाय हॅलो. इच्छा. मी पण जरा बाहेर फिरून येतो. हा पण प्रॉपर्टी मध्ये वाटेतील नको मला कोणी. नंबर द्या. अहो तर जाऊ तुम्ही खालून जातो मग हात घाला. मी देवळात जाऊन माथ्या टेकवून येते बाई. प्रसन्ना प्रसन्ने या घरावर आता तुमचंच राज्य. आता हाती जे काही लागेल ते घेऊन इथून सटकावं यातच शांतपणा आहे. अरे किती हा भोळा. मोबाईल इकडेच विसरून गेला. येणार रे येणार. माय ऑफिस बँकेतून फोन आहे की काय. हॅलो हॅलो, हा मिस्टर राजहंस गुरु. हा राजहंस गुरु बोलतोय. तुम्ही बँकेत आला नाहीत अजून ना आज मी बँकेत येऊ शकत नाही. का? आज काय कारण आहे आता? काय सांगू मॅडम. माझ्या बायकोला कॅन्सर डिटेक्ट झाला. काय? हो लास्ट स्टेज आहे. बापरे,
पाण्यासारखा पैसा खर्च होतोय तिच्या आजारात. डोंट वरी मिस्टर गुरु, वी ऑल आर विथ यू, वी आर नॉट अलोन. आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत, तुम्ही एकटे नाही. सहानुभूतीची गरज नाहीये हो, मला पैशाची गरज आहे. मला सांगा आपल्या बँकेतून मला तात्काळ लोन सँक्शन होईल का? हो हो नक्कीच. तुम्ही बँकेचे एम्प्लॉई आहात, त्यामुळे स्पेशल केस म्हणून त्वरित पास करू आपण लोन. थँक्यू मॅडम, थँक्यू. फक्त काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतील. तुम्हाला सह्या करायला यावं लागेल. येतो ना लगेच, म्हणजे डॉक्टरचं संपलं की लगेच येतो मॅडम. ओके. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आता याच्या सहीची प्रॅक्टिस करा. आता बाळ होईपर्यंत जर तू बाहेर पडलास तर मी आहे आणि माझा हा सूर आहे. अहो पण आपण दोघेच आहात. हा. चालेल, पण मग प्रेग्नंट राहण्याचे गुण जास्त कोणात आहेत ते कसं ओळखूया? ते बघ म्हणजे कसं ते. ठीक आहे, मग तुम्ही तरी ना बाळ. ओ ताई, अरे ही बाई गेली कुठे? काय काय भेटलं नाही काय? दुसऱ्या रूम मध्ये गेली की काय? नाही नाही, इकडेच उभी आहे एंट्रीसाठी. स्वागत आहे नावची. या भैया इकडे या, सुरुवात सुरू करायची ना, चला सुरू करा. साऊंड येऊन. तुम्ही बाहेर थांबणार होतात ना? काय सांगू काय? हा? हो हो, हे बघा आता डायरेक्ट 9 महिन्यांनीच बाहेर यायचं. मी तिकडे बाहेर उभा आहे. चला सुरू करा. जय अंबे माते की. हे महिषासुरमर्दिनी, माझा वध कर ग बाई, माझं पोट फाड, माझा चेहरा पुन्हा होता तसं विकृप कर. जर मारली आणि मुंबई पाहिली. अहो असं काय करताय? ह्याच कोण्या कोणत्या चेहऱ्याचा तर बोलून होता ना तुम्हाला, आणि आता तोच नकोसा झालाय. नकोय नकोय मला हा चेहरा. मग तुम्हाला काय हवंय? सुटका. नका नका, या मिलनाच्या उत्कट क्षणी असं चुटकी बोलून हे फटके तुम्हाला चुटकी साची बाबा करील. नका हो, काय कर मला जाऊ दे. ठिकऱ्या ठिकऱ्या करणार आहे माझ्या आयुष्याच्या. मग मी त्या जोडून देईन. नका हो ताई. म्हणा काही ताई अथवा बाई, तुमच्या बोटावर लावणारच मी माझ्या प्रेमाची शाली. अहो ताई, तो मी नाही. तुमचा मतदारसंघ उमेदवार वेगळा आहे. वरून जरी तसाच दिसत असलो ना, तरी आतून माझी मतं वेगळी आहेत, उमेद वेगळी आहे, वार वेगळे आहे. परिस्थितीने माणसं बदलतात. अहो दरोडेखोर वाल्याचा वाल्मिकी झाला. तुमचे गाल्मिकी असे असे कुरवाले. मला खूप आवडायचे हो तुमचे हे गाल. नाक, डोळे, ओठ, गळा, छातीचा हा विशाल पालप्रदेश. तुमच्या छातीवरच्या केसारण्यात एखाद्या हरिणीसारखं गुडुप्पवून जायचंय मला. असं त्यापेक्षा काळेपेटी घ्या आणि वणवा लावून टाका या अरण्याला. खांदावर जळून खाक होऊ दे. मी काय पाप केलं म्हणून वनवास माझ्यासाठी म्हणाले. अहो पण झालं गेलं सगळं विसरून जाऊया. मी मागचं काहीही काढलं नाही. आपण फक्त पुढचं बघूया. मला काहीही बघायचं नाहीये. बरं मग तुम्ही आजचे डोळे मिटून उभे राहा. फक्त मला फील करा. गाफील करून संधी साधण्याचा प्रयत्न करू नका. अहो मी पत्नीव्रत आहे. अहो साधं स्वप्नात सुद्धा कुठल्या दुसऱ्या स्त्रीकडे कधी बघत नाही हो मी. आणि त्यात तुम्ही म्हणजे नाहीच नाही. सॉरी, ते मी चुकून बोललो तुम्हाला. सॉरी. बोला हो काही बोला. मला सवय झाली आता. आणि माझ्या अंगाला सपना थोडीच होतात अशा बोलण्याने. पण मनाला होतात ना. मी अनुभवलेत त्या. आणि मी तुम्हाला असं बोलावं. शी, लाज वाटली पाहिजे मला. तुम्ही मारा मला. माझा थोबाड फोडा तुम्ही. मारा मला. मारा मला. थांबा, थांबा. नाही नाही,
थांबू नका तुम्ही, मारा 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 मारा. हे असं करून कधी कोणाला बाळ होत नाही. नाही नाही तसं नाही. मग कसं? अहो काय रे सह्या केलेले चेक्स? अरे राजवंशात कुरुप्या एवढा किती भोळा तू. या भोळेपणाला आजकालच्या जगात मूर्खपणा म्हणतात आणि तुझ्या मूर्खपणाची हीच शिक्षा. आधी बँकेत जातो, तात्काळ लोन घेतो, मग या सह्या केलेल्या चेक्सचे सगळे पैसे काढतो, मग लॉकर मधले तुझ्या बायकोचे दागिने, नंतर हे घर विकून इथून पोहा. पण हा येणा दोबारा परत इथे हवा तर देवा त्याला काय सोडणार नाही. पण साला आलाच तर पुढचं पुढे बघू. असं लपून घाबरण्याची काय गरज होती कडे? तुम्ही असेच समोर आला असता तरी मी घाबरले असते. तरी म्हटलं तुम्ही म्हणालात बाबा बदलले म्हणून म्हटलं जरा वेगळं करून बघू. तुम्ही बदलला आहातच. हा? हो तुम्ही बदललाच आहात. नाही नाही त्यांनी मला शिकवलंय ते दाखवत होतो. आपल्यावर आलेल्या संकटामुळे तुमच्यातलं कासव गळून पडून तुमच्यातला काळा का असेना पण ससा डोकं पडतोय. ससा पण काळात सापडला. अच्छा तसा बदललो. मला दिसतोय तो. कुठे? अहो मनाचा ससा चावट वेगटे कुठे. काय कलिजा खालास झाला. मी काय म्हणतो मॅडम, मॅडम नाही ना, मग? मदनिका. मदनिका इच्छा लागत नाही तुम्ही भाऊजी. भाऊजी. सॉरी. ते त्यांना बोलून बोलून सवय झाली हो. तुम्ही बोला. मी आहे ना हे घर विकायचं म्हणतोय हा? आणि ह्याच्याऐवजी मोठं घर घ्यायचं, सगळं बदलायचं, सगळं चकाचं, स्वतःसाठी गाडी घ्यायची. त्यासाठी ना बँकेत जाऊन आहे ना तात्काळ लोन घेतो. काय म्हणता? हे तुम्ही बोलताय? हो. हे राजवंश कुरूप बोलताय? होय होय हे राजवंश कुरूप बोलतोय. आजवरच्या आमच्या कपाळ करंट्या स्वभावामुळे तुमच्यावर खूप अन्याय केला हो. पण आता जगातली सगळी सुख तुमच्या पायावर आणून टाकणार. आता हे सगळं घेऊन उडणार मी, तुम्हाला घेऊन उडणार मी. अहो पण माझं वजन पेलवेल का तुम्हाला? अरे हो लग्न केलं तेव्हा राई होती, राईचा पर्वत कधी झाला कळलंच नाही. असू दे. इच्छा लागत नाही तुम्ही ना. भावजी म्हणू नका, सगळ्या मूळची नोटबंदी होती हो. पण तो भामटा परत आला तर 500च्या नोटेचा तर पाडली, पण जुन्या. पण त्याआधी आपली करन्सी वापरूया ना. ची बाबा फारीच बाबा लाजता बाबा तुम्ही बाबा. इतक्या वेळा बाबा म्हणाला त्यामुळे बाबा व्हायचा मूड आलाय ना बाबा. डाऊन का मॅडम आहो, डाऊन का मॅडम, डाऊन का मॅडम आहो, डाऊन. बिरादार मी त्याला भोग पाडतो, त्याला भाव करतो भाव. जीवाची तकमगी, जीवाची तकमगी झाली हो, झाली. जीवाची तकमगी, जीवाची तकमगी झाली हो. मॅडम तुम्हाला काय केलं तर नाही ना त्याने? कुठे आहे तो भामटा? नाही त्याला त्याचा जीव घेणार मी. माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघतो, सोडणार नाही मी त्याला. माझ्या अस्तित्वावर उठतो म्हणजे काय? माझ्या बाई अजून मासिका तर जिता होय. आणि तो उचला गेला त्याला हॉस्पिटलमध्ये नाही नाही हॉस्पिटलमध्ये नका नेऊ त्याला, त्याला इथेच मरू दे, नाहीतर मी मरेन हो. म्हणजे तो माझ्या जीवावर उठलाय हो. अहो काय बोलताय तुम्ही? तुमचं हे रूप पहिल्यांदाच बघते मी. स्वरूपात बाबा ना धर. पदावी तुम्ही ठेवतो आता. काय कळलं? काय कळलं काय? कोणाचा फोन होता? आईचा, आईचा? काय काय म्हणे? माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईचा फोन होता. अच्छा होणाऱ्या बाळाच्या आई. हो मग होणाऱ्या बाळाच्या बाबा काय म्हणत होती तुझी होणाऱ्या बाळाची आई? तिची आई दुसरं लग्न करते बाबा. अरे 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 कोणाची? तिच्याच बापाशी. हा ते बरं बापाला गंडवतो. बरं जरा घरावर लक्ष ठेव, मी जरा बँकेत जाऊन येतो, लगेच आलो. कधी लावली बाहेर? कुणी आणि का? का म्हणजे
एवढा फिसटला होता माहितीये? बॅग घेऊन बाहेर गेला असतास ना तर तुझा डोंबिवली खास झाला असता. बँकेत जायचंय. तू काय आता गॅरेंटीतून उडी मारतोस? अरे बाबा, चौथ्या मजल्यावर राहतो आपण. खाली पडलास ना तर थप नाही होणार. थप होईल. त्याला निदान हॉस्पिटलमध्ये नेता आलं तर तेही नाही करता येणार. कसं जाऊ? तर बाबा, हे तू का मारलंस त्याला? खूप कंटाळा आला होता. कंटाळा काही नव्हतं म्हणून मारलं. का मारलं का मरावा म्हणून. तुला काय वेळ बीट लागले काय? तू नक्की माझा बाबाच आहेस ना? पोरा, तूही माझ्यावर संशय घ्यायला लागला. बाबा, आता तू मेला ना तर जेलमध्ये जाशील. अरे चालेल, त्या चेहऱ्यावर अपमान होण्यापेक्षा जेलमध्ये गेलेलं बरं. बाहेर आलो ना तर भाई होऊन फिरेन मी. लोक माझा आदर करतील. सिनेमा पण निघेल माझ्यावर. आई, काय झालं? मेला तर तो मेला ना. नाही मेला तू मेला जिवंत आहे पण आता तो वेडा माणूस स्वतःचा चेहरा बघत फिरतोय. नको बा नट सम्राट हॅपी. अरे बापरे, आधीच एक कुरूप बाप, त्यात दुसरा वेडा बाप. माझं कसं होणार आहे? काय एकाचं टेन्शन. तू कशाला घाबरतो? मी आहे ना, मी मारतो व ठारण मारतो. हा. तुम्ही मारणार हा. नको हा खून बीत रक्त बिक्त काही नको आहे इथे. लादी पुसता पुसता मी मरीन. कोणाचं काही टेन्शन. लादी पुसता पुसता मारणार. मग त्याला लादी पुसा लावतो म्हणजे तो म्हण. काय काय चालेल असं विष घालतो बघा. विष? हा. तुझ्याकडे कुठून आलं विष? तुला आजपर्यंत असं कोणी विष केलेलं नाही. पण माझ्याकडे जालिम विष. काय? काय मला जायला आणलं होतं की काय? हो तुलाच. हा आई. नाही म्हणजे तुमचा खूपच कंटाळा आला ना तर मलाच घ्यायला आणलं होतं. चांगला विनोद आहे. हा. पण आता उपयोगी पडतंय ना. हा आमचा माझ्या संसार उपयोग आहे. आता दाखवत त्याला. दाखव. काय करायचं ते मी बघतो. तुम्ही बीज द्या. हो, आई. काही उद्या दाखवा. अरे काय दाखवा? अरे. बाटलीवरच विष लिहिलंय. हो यात विष आहे असं कोणाला संशय येऊ नये म्हणून मुद्दाम बाटलीवर विष असं लिहिलंय. अजिबात संशय नाही आला ह्याच्यात विष असा. तुला आला होता? नूडल्स खाशील चला मिक्स करा. कुणी माझा चेहरा देता का हो? चेहरा कुणी माझा चेहरा देता का हो? चेहरा तुम्ही किती ओरडला, किती भेटला, किती दगाड केला तरी तो मीच आहे. राजहंस चोखोबा करू तुम्ही आणि हे आणि आधी आणि ते बी असतील तर क्वेश्चन जगावं की मरावं हाच एक सवाल. यू टू मी टू. बाबा मला माझा चेहरा परत आहे. बाबा मी तुझ्या पायावर असं गाणं थांबव. हे बघ तयारच आहे असं. घे सुखाने घे आणि जा. सुखाने जग असं. नाही नाही मग एवढं टेन्शन कशाला वाढवलं? बोलू मी हे एकट्याने पिऊन कसं चालेल? म्हणजे मी हे पिऊन पुन्हा माझ्या मूळ रूपात आलो तर वांदे होतील ना अजून. अगं बाई खरंच दोन दोन कुरूप मला नाहीये झेपणार. अहो तुम्ही पण घ्या त्यातलं अर्ध. काय बोलताय काय तुम्ही? घ्या माहितीये ना काय आहे ते? तरी पण घ्या. हा. दोघांनी अर्ध घ्या आणि तुमच्या या अर्धांनी दिलेल्या संकटातून सोडवा. अरे म्हणून काय विष पिऊ? विष! ज्या सगळ्यामुळे माझ्या कुटुंबाला एवढा त्रास सहन करावा लागला ते माझ्यासाठी विषच असणार ना. मग तेच सगळं संपवा आता. तुमच्या बायकोची एवढी विष सुद्धा पूर्ण करणार नाही. कुठून बायको मिळवली? घ्या. घ्या. असं करून काय जिवंत होणार आहे मी? ठीक आहे, आम्ही बायकांना अग्निपरीक्षा द्यायला लागतो तर आम्ही विष परीक्षा घ्यायला तयार आहोत. घे रे चल बघूया. म्हणजे आधी तू घे नंतर मी घेतो ना. नाही तुला पण घ्यावं लागेल. लगेच घ्यायचा. 1 2 3. माझी सवय ओळख. अरे त्यानं पण सांगणं ते विष. दोघंही विष द्यायच्या लायकीचे नाही. हा विष नाही रीप देण्याच्या लायकीचा आहे. रेस्ट इन पीस.
सगळं काय सगळं नावावर गेलं हो म्हणजे शिवाजी महाराजचा फ्लॅट हा, हा, हा. कोकणातली जमीन हा, हा. गोव्याचा हा. बंगला सगळं अरे देवा फक्त एकच इच्छा आहे काय हे फसवणुकीचे धंदे आता बंद करा हा नाही ते काहीतरी गोंधळ होतोय का अहो एवढं सगळं मिळालंय आपल्याला आपल्याला ते जमूया आपण मला तुमच्याशिवाय आहेच कोण आणि जे माझं आहे ते सगळं तुमचंच आहे की अहो पण मी तुमचा नाहीये ना. नाही नाही तुम्ही तिथेच आहात. मला आता सगळं कळलंय आणि पटलंय सुद्धा. तेव्हा झालं गेलं विसरून जा आणि हिच्या बरोबर तुम्ही चालते वा. झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन विम्याला सुद्धा तुम्हालाच नॉमिनी केले बाबांनी ते पण केलंय अरे वा वहिनी राजहंस भाऊ तुमच्यावरती शनीची 7.5 आता संपलेली आहे. तुम्ही सुखाने संसार करा. ठीक आहे आता माझ्या नशिबातच हे ऐश्वर्य असेल तर या सौंदर्याच्या मागे लागून ही लक्ष्मी नाकारण्याचं पाप मी नाही करणार. ए काय बोलतो तू हे सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असेल माफ करा मला मीच खरा प्रसन्न प्रसाद आहे. बघितलंस का बाबा हाच येतो. सॉरी अमिता माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला म्हणजे एका छोट्याशा मुवापायी खूप मोठं पाप करून तुला खरं काय माहितीये प्लीज नशिबाचे भोग आहेत. आता मला हे रूपही मिळालं आणि रुपये सुद्धा येतो मी. हा माझं सगळं खबाड घेऊन जायला होतं नाही मी असं होऊ देणार नाही वहिनी येतो. बरं, आता मी बाबा मिळालेला माणूस. अरे चुकीचा मिळालेला माणूस आहे येतो मिस्टर राजहंस करो. थांबा. तो प्रसन्ना प्रसाद नाही तो राजहंस कुरूप आहे आणि मी प्रसन्ना प्रसाद आहे काय? हो अहो काय बोलताय तुम्ही? मी तुमचा आहो नाही तो तुमचा आहो मी ह्या गरीब गाईचा बैल ये ग शिंग दे ग हा? कशावरून पुरुष दे त्याचे टुरुप हे करेल. बघा हा जो मी आहे आणि हा आहे ना हे दोघं इथेच आहे पण इथला आहे ना इथे गेल्यामुळे हा इथला इथे आला पण इथला देह तिथे गेला पण मन इथे राहिलं पण वरचं शिफ्ट झालं तरी याचं इथल्या आल्यामुळे हे सगळं आहे आता ना एकदम सगळं इजी करून सांग. जी करून सांगतो थांबा हे बघा प्रथम या घरात आलो बेल वाजवली आणि ते द्रव्य घेऊन ह्याच्याकडे आलो आणि सांगितलं ह्याने रूप बदल करणार आहे ना दारुण अवस्था करणाऱ्या द्रव्याबद्दल बोलत नाही चेहऱ्यावरचं कारुण्य घालून तारुण्य परत आणणाऱ्या द्रव्याबद्दल होतं अरे कसं द्रव्य माझ्याकडे पण आहे ह्याचे 2 फेक मारले की शेळीचा वाघ येतो ए बाय त्याचं करावा गोरं तो म्हणतो आपलंच खरं खरं बघूया चल तुला काय सांगू रे रिक्षावाला पण माझा अपमान करत अरे भाडा परवडेल नाही असं करून निघून जातो म्हणून सांगतो बायको को पिणे से दारू चिड जाती है अरे तुझा मोबाईलचा चार्जर घुसवला तुझ्या गाडीच्या टिकीत या फजाबाईला गंडवतो हा म्हणून खालपर्यंत चेनच का तो ट्रुक फोन आहे अरे हा तर राजहंस करू म्हणजे त्या द्रव्याने खरंच एक्सचेंज झालं की तो मी आणि मी तो झालं की काय कन्फर्म करायला पाहिजे हॅलो हॅलो हा बोला बोला हा बोला बोला हा बोला तुम्ही थांबलात तर बोलेल ना तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करता का टीव्हीच बंद करतो मी तुझा हंस ग मानिनी अय्या स्वरूप तुझे बाबा ऐकलंच का रे भामट्या हे माझे बाबा अहो कोणाशी बोलताय हो इथे गोरा भामटा आलाय थांबा त्याचा बंदोबस्त करायला फद्याबाई नावाचा गुंड घेऊन होतो अत्यंत फालतू गुंड पण त्याला पोटा लागलेला म्हणजे वाघाचे म्हणजे हत्तीचे कान डुकराची मान गाडी गेंड्याचा पोट आणि फद्याबाईचा पोट अरे काय रे हा भामट्याला फसवतो थांबा मी रॅपिड फायर राऊंडच इथे सांगा बरं स्वरूपच्या कुठल्या अंगावर भाजल्या ती खुण्या उजव्या कुल्यावर नाही की डाव्या कुल्यावर जरा कन्फ्युज आहे वहिनी तुमच्या पहिल्या रात्रीची स्टोरी सांगा ना कोण कशासाठी अधीर झाले तेच कळत नाही आई दबकर शयनगृहात प्रवेश होता आलात भाऊ आता चहा प्या आणि त्या जेवा आणि झोपा आणि औषध घेतलं की नाही चला त्यात हायलाईट केलेली चालणार अय्या तुम्ही पिऊन आलात शिवाई तुम्ही पहिल्या रात्री पिऊन आलो बोलू नका माझ्याशी पहिलं ना हो असं काय करता तुम्हीच म्हणाला प्या पाणी पण घ्यायला दिलं खायला पण दिलं कच्चा हा गाळ झाली चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे थांबा मारू नका माझं कुंकू पुसू नका हे माझं कुंकू नाही हे माझं कुंकू नाही हे माझं कशावरून प्रूफ काय त्यांच्या खांद्यावर कबुतराचं टाकलं अरे हो आहे चल रे चाल हिला बाळ दे वहिनी हे तुमचा काळा का सुना गोरा का सुना पण एक बाप तरी आहे
शेष नाही शेष नाही. कोणी माझा चेहरा देतं का चेहरा? तुला रीपच देतो, थांबला ठार थांबा, त्यांना मारू नका. मी त्यांची आगळी माफ केली. बाबांनी सगळं माझ्या नावावर केलं. शिवाजी महाराजचा फ्लॅट, कोकणातली जमीन, गोव्याचा फ्लॅट सगळं माझ्या नावावर केलं. हा सगळं धबाट घेऊन थांबतो की काय? नाही, मी असं होऊ देणार नाही. थांबा, तो प्रसन्न प्रसाद दिलाय, तो राजहंस कुरूप, मी प्रसन्न प्रसाद. आता कळलं? वा. सगळं कन्फेशन इन कॅमेरा मिळालं. फ्रॉम द हॉर्सेस माउथ, म्हणजे या हळेवादनच्या घोड्याच्या तोंडून. मला नाही कळलं. म्हणजे तुझी खरी ओळख तुझ्याच तोंडून वजवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला हा गेम होता. काय? हो, आणि मला आलेला फोन माझ्या गर्लफ्रेंडचा नव्हता, आईचा होता. हा सगळा प्लॅन सांगण्यासाठी. प्रॉपर्टी नावावर करणं सुद्धा. खोटं खोटं विष पाजणं सुद्धा. म्हणजे ते विष नव्हतं. नव्हतं, ते यांचं जनताचं औषध होतं. तू माझा नवरा नाहीस हा संशय तुझ्या आपापलेल्या स्पर्शातूनच आला होता. हो, आम्हा बायकांना स्पर्श ज्ञानाचं वरदान असतं. एकांतात जेव्हा ह्यांनी माझे हात धरून मला मारा मारा म्हटलं, तेव्हा ह्यांच्या निष्पाप स्पर्शातून मला जाणीव झाली की हे माझे हे नाही. आधी तुझ्या लाल भोट्या स्वभावावरून संशय आलाच होता, पण नंतर यांना बॅटने मारण्याच्या तुझ्या हिंसक आणि विकृत वागण्यावरून खात्रीच झाली की तू माझा नवरा नाहीस. माझा नवरा कसाही असला ना तरी दुसऱ्याच्या जीवावर नाही उठणार. हॉस्पिटलमध्ये यांच्या ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप वरून आणि शुद्धीत आल्यानंतर यांनी सांगितलेल्या सगळ्या तंतोतंत निगेटिव्ह आठवणींवरून हेच राजहंस कुरूप आहे आणि तू प्रसन्न प्रसाद आहेस याच्यावर शिक्कामोर्तब झालं. तू माझा नवरा असला का तरी असल्या माणसाकडून बाळ नको मला. वाल्याचा वाल्मिकी होण्याचा हा काय नाही. तुझ्या गाल्मिकीनी असं फोडेन. भाई फोन लावा पोलिसांना. थांब बरं. माझ्या पापाचं प्रायश्चित्त मीच करतो. मीच सांगतो पोलिसांना, फोन दे. आता मोबाईल दे, चल. साला या प्रसन्नाला अडकवता काय? प्रसन्ना की तलाश तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन भजान प्रसन्ना को पकड़ना मुमकिन ही नहीं, नामुमकिन है. तर मोबाईल दे, चल. नाही, चल. मध्ये कोण आलं ना तर ह्याचा जीव घे. मेलो मेलो मेलो. मीच मला मारलं सूर्याच्या. कोणी मारलं? अरे मी मला सूर्याने मारलं. मेलो मेलो मेलो. मेलो. कुठे आहे सुरा? काय एवढा मोठा सुरा दिसत नाही तुला? फुटलेत काय डोळे? पचला की काय? आलं लक्षात? काल आम्ही नसताना ती सुरा मारली ना, त्याचा हा सगळा परिणाम आहे. शुद्धीवर ये. काय झालं? नशीब ती आई आतमध्ये किचन मध्ये मासे तळते म्हणून तुझा आवाज तिला ऐकू गेला नाही. नाही तर तुझा बोंबील फ्राय झाला असता. कशाला बोंबील होतास? काय भयानक स्वप्न पडलं होतं रे मला. स्वप्नात मी सुंदर झालो. तू स्वप्नात. मग आणि तो पुरुष झाला. मग मी हिंसक झालो आणि मग मी काय मारलो. बोलतोय? कोण करून झाला? आणि स्वप्नात पण किती आदवा चुका बोलतोस रे बापाला. हा, तिथे तरी स्वप्नात चांगलं आदराने तरी वागू बापाला. काय बोललो? काय बोलला? रापकन देईन म्हणतो, रापकन बापाला. पेपरवाला आला. तुझा पेपर घेऊन ये बाळा. लास्टला आडत जाऊ नको. चल
असो सत्य असो तसा वागणार कुठेतरी वेगळा नमस्कार मॅडम, मी प्रसन्नदेव प्रसादे. मी किती रूपबदल एक साधा सेल्समन. हो म्हणजे माझ्या हे असं हे आहे. नमस्कार साहेब. काय म्हणता रूप बदलाचा याने कोल्ह्याचा होतो वाघ आणि सश्याचा होतो कासव. देता का सर? नको बाबा नको. आपली हीच ओळख खरी. आपण बरं आपली क्वार्टर बरी. अय्या काय सांगता तुम्ही? खरंच रूप बदलता? हो हो म्हणजे काय हे बघा तुम्हाला उदाहरण हे बघा. ओळखा पाहू कोण? सनी लिओनी. काय हो? हा काय तुझ्या मोबाईल मध्ये आसाराम के भजन असं दिसलं म्हणून बघितलं तर हे भोजन निघालं. सगळं त्याच्यात. सर अगदी बरोबर ओळखलं. सनी लिओनी आधी सनी देओल सारखी दिसायची, मग माझा असं लिओनी झाली सनी लिओनी. अय्या काय सांगता? अहो, तुम्ही घ्या ना हे असं आणि फार सुंदर. बाबा तू सुंदर हो म्हणजे तुझा अपमान होणं तरी थांबेल. बाहेर. अरे हो दे माझा अपमान, करा मला हडतूड, पण मला असाच राहू दे रे खरा. वरून खरखरी पण आतून गोड. नाही होणार मी सुंदर. वरवरचं बदलून रूप आतून होणार नाही क्रूर. नको माझ्या नावावर क्रूरतेचा ठसा. होणार नाही मी भुलवणारा ससा. नको मित्रा मला तुझं ते रूप बदला असो. अरे जपू दे रे मला माझ्या मनातलं चांगुलपणाचं कास. कुणी चेहरा देतं का हो चेहरा असं म्हणत नाही. भटकायचं मला तडफड. माझ्या प्रेमळ बायकोशिवाय खट्याळ मुलाशिवाय नाही जगायचंय मला तळमळ. हे राजवंश भाई हाय साला क्या देखता क्या है? अरे थोबड़ा मत देख अंदर का दिल देख दिल. तुझं हृदय म्हणजे मुंबई आहे रे मुंबई. जो येईल त्याला प्रेमानं सामावून घ्या. त्या साळींदळाच्या केसाच्या आत चिमण्या पाखरासारखा निष्पाप मेंदू. तुझ्या या लष्करी डोळ्यात आसमान सोबत लोकांना सुखी समाधानी बघण्याची आस. तू बसला असशील तिथून शोधून काढून देवाने तुला सौंदर्य दिलं नसेल, पण एक चांगलं सुंदर मन दिलंय तेच. वरवरचं रूप दाखवणारा आरसा फोडून टाक. आता मला त्या आरशाची गरज राहिलेली नाहीये, कारण मला माझ्या मनातला माझा आतला राजहंस गवसलेला आहे. आता हा राजहंस उडणार. आपल्या बायका पोरांना घेऊन उंच भरारी घेणार.